एकटे आहात की स्वतः सोबत आहात? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण एकटेपणाने माणूस तुटतो, पण स्वतःच्या सहवासात माणूस घडतो. जर तुम्हालाही शांततेत बसायला भीती वाटत असेल, कोणी सोबत नसलं की मन अस्वस्थ होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण शिकणार आहोत एकटं राहणं नव्हे तर स्वतः सोबत राहणं. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. एकटेपणाची भीती. आपण एकटं राहायला का घाबरतो? लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, कुणीतरी हवंय, कुणीतरी असायलाच हवं. एकटं बसलो तरी मन विचार करायला लागतं. जुन्या आठवणी वर येतात. दुःख, अपयश, वेदना, अपूर्णता डोळ्यासमोर येते. म्हणूनच मन रमवावं म्हणून आपण मोबाईल उघडतो, TV पाहतो किंवा कोणाशी तरी बोलायला जातो, कारण स्वतःशी सामना करायची आपली हिंमत नसते. लोनलीनेस वर्सेस सॉलिट्यूड. लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा. आजूबाजूला लोक असूनही मन रिकामं असतं. आणि सॉलिट्यूड म्हणजे एकांत. आपण जेव्हा एकटे असतो पण मन शांत असतं. एकाकीपणा आपल्याला दुखावतो, एकांत बरा करतो. एकाकीपणात आपण स्वतःपासून पळतो, तर एकांतात आपण स्वतःला नव्याने भेटतो. म्हणूनच तुम्ही एकांतात आहात की एकाकीपणात आहात, हा फरक ओळखणं फार आवश्यक आहे. स्वतःशी ओळख. स्वतःशी एकटं राहणं म्हणजे आरशात पाहून स्वतःला काही प्रश्न विचारणं. मी खरंच कशी आहे? मी काही लपवलं आहे का? मी काही विसरले आहे का? जेव्हा आपण इतरांचा आवाज ऐकणं थांबवतो, तेव्हाच आपल्याला आपला आतला आवाज ऐकू येतो. तो आवाज सुरुवातीला जरा कठोर वाटेल, पण हळूहळू तोच आवाज आपला जवळचा मित्र बनतो. स्वतःचा सहवास आवडायला लागणं. एकाकीपणाचा उपयोग कसा करायचा? शांत बसायचं, काहीही करायचं नाही. हळूहळू स्वतःशीच बोलायचं. स्वतःच्या आवडीचं काहीतरी स्वतःच्याच हाताने बनवायचं. मग ती एखादी कला असो, जेवण असो, एखादं गाणं, एखादा डान्स, काहीही तुम्हाला जे आवडेल ते. चालायला जायचं आणि तुमच्या मनात जे काही भाव आहेत, ज्या काही भावना आहेत, त्या कागदावर उतरवायच्या. मग हळूहळू लक्षात येतं आपण स्वतःसाठी पुरेसे आहोत. चला आता मेडिटेशन करूया. डोळे बंद करा. एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी स्वतःचा सहवास स्वीकारते. मी स्वतःसोबत छान वेळ घालवते. मी स्वतःसाठी सुरक्षित जागा आहे. हे शब्द फक्त उच्चारायचे नाही बरं का, हे मनात उतरवायचे. हा व्हिडिओ पाहताना जर तुमचे मन थोडेफार जरी हलके झाले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कुणाला एकटेपणाची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा. स्वतःवर प्रेम करायला शिकायचे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, एकाकीपणा किंवा एकटेपणा आपला शत्रू नाही, स्वतःची नव्याने भेट घडून आणणारी संधी आहे. आपली भेट आता बुधवारी सेल्फ लव्हच्या नवीन टॉपिकमध्ये. श्री स्वामी समर्थ.